त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या पाथर्डी परिसरात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून अखेर पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर येथे बुद्ध विहार, समाज मंदिर तसेच सुसज्ज वाचनालयाचा भूमिपूजन सोहळा उद्या शनिवारी दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे। प्रभाग क्रमांक 31 मधील प्रशांत नगर दामोदर चौकात मनपाच्या आरक्षित भूखंडावर हा भूमिपूजन सोहळा होणार आहे। स्थानिक रहिवाशांच्या 16 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर बौद्ध बांधवांसाठी या ठिकाणी बुद्ध विहार तसेच समाज मंदिर उभारण्यात येत आहे। राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून तब्बल 98 लाखांचा निधी देण्यात आलेला आहे। खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडणार असून भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शाहिरी बाणा प्रस्तुत, जिजाईचा शिवा आणि भीमाईचा भिवा फेम महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक जॉली मोरे, गायिका व शाहीर सीमा पाटील या धमाकेदार जोडीचा भीम बुद्ध गीतांचा नजराणा, पोवाडा, प्रबोधनात्मक गायनाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक अनिल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आज रोजी नियोजित केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले। मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। पत्रकार परिषदेचे मुख्य कारण असे की दिनांक 24/2/2024 रोजी आज आपल्या पाथर्डी पंचकृषीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मध्ये एक ऐतिहासिक भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे। जवळजवळ 16 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज आपल्या परिसरामध्ये प्रथम समाजासाठी बौद्ध समाजाचे बौद्ध समाज मंदिर व भव्य दिव्य असं सुसज्ज वाचनालय होत आहे। आणि ह्या वाचनालयासाठी आणि या समाज मंदिरासाठी या आमच्या समाज बांधवांनी जवळजवळ 16 वर्ष अथक प्रयत्न केले आणि त्या अथक प्रयत्नाचं फळ आज इथे लाभलेलं आहे सर्वांना। आणि या 24 तारखेला जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपले सीमाताई पाटील, शाहीर आणि जॉली मोरे यांचा भव्य दिव्य गायनाचा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर आपले माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदारताई यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आहे। आणि प्रमुख उपस्थिती आपले जेवढे इथे समाज बांधव आहेत, समाजाचे मान्यवर आहे, इतर मान्यवर आहे, त्यांना आम्ही प्रमुख उपस्थिती म्हणून इथं बोलवलेलं आहे। त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने आपल्याला 98,22,488 रुपयाचा भरगच्च असा निधी दिलेला आहे। हा फक्त समाजाच्या संघर्षामुळे हा निधी भेटलेला आहे। आज आमच्या समाज बांधवांनी, आज इथं जमलेल्या आमच्या सगळ्या बंधू भगिनी, आमचे ज्येष्ठ तरुण यांच्या सगळ्या पाठपुराव्यामुळे हा आज आम्हाला 98,22,488 रुपयाचा निधी मिळालेला आहे। आणि त्या निधीतून एक भव्य दिव्य आणि सगळ्यांचे स्वप्न पुरणारं एक समाजासाठी समाज मंदिर बुद्ध विहार इथं उभं होणार आहे। आणि त्या बुद्ध विहाराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मी सर्वांना, नाशिककरांना आवाहन करतो की या भूमिपूजन सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि सगळ्यांनी, आपल्या समाज बांधवांनी व इतर समाजांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आणि इथं आयोजित केलेल्या सगळ्या नियोजनांचा आणि भोजनदानाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा आणि या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावा हे मी नाशिककरांना आवाहन करतो। पत्रकार परिषदेचा उद्देश आताच तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट केलेला आहे। तर येत्या 24 तारखेला जो भूमिपूजन सोहळा होणार आहे तो खरोखर ऐतिहासिक आणि भव्य दिव्य यासाठी होणार आहे, कारण समाजाच्या लोकवर्गणीतनं कुठेतरी हा भूमिपूजन सोहळा होतोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा उत्साह ओसांडून वाहताना दिसतोय। आणि तुम्ही बघत असाल इथं ज्येष्ठ, कनिष्ठ, माता, भगिनी, तरुण वर्ग सगळ्यांचीच उपस्थिती तुम्हाला दिसते, कारण प्रत्येकामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे की समाजासाठी एक अधिकृत वास्तू या ठिकाणी मिळणार आहे। आणि नुसती समाज मंदिराची वास्तूच नव्हे तर या ठिकाणी एक सुसज्ज वाचनालय उभं राहणार आहे, जे आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय गरजेचं आहे। आपण बघतो ह्या प्रभागामध्ये कुठेही वाचनालय नाहीये किंवा ग्रंथालय नाहीये,
तर या ग्रंथालयाचा आणि या वाचनालयाचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की सर्वांनी शिक्षित व्हावं, शिकावं, संघटित व्हावं, संघर्ष करावा, या उद्देशापर्यंत पोहोचण्याचा एक कुठंतरी आमचा छोटासा प्रयत्न आहे। आणि त्या प्रयत्नातून एवढ्या मोठ्या निधीतनं जर आम्हाला इथं वाचनालय तयार करायची संधी मिळते तर ही आमच्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे। आणि यापुढे जी शिक्षित पिढी घडणार आहे त्यासाठी कुठेतरी एक छोटंसं योगदान आमचं राहील असं आम्हाला आशा व्यक्त करतो। नाशिककरांना इतकंच आवाहन करेल की त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी आपण राहतो, ज्या बुद्धांचा शांतीचा संदेश आपण देतो, तर अशा या शांतीच्या म्हणजे शांततेच्या वातावरणात कुठंतरी एक छोटंसं सुंदर सुसज्ज वाचनालय आणि विहार बनतंय। तर सर्वांनी या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावावी आणि या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी इतकंच मी बोलते। जय भीम, नमो बुद्धाय। यावेळी ज्योती गायकवाड, सुखदेव दोंदे, पुंडलिक धनविजय, देवीदास जगताप, देवीदास गायकवाड, संघमित्रा पद्म पान पाटील, दिलीप हनवते, विश्वनाथ डोळस, ईर्षा भालेराव आदींसह संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते।